मित्रांनो, जेव्हा मला एस टी महामंडळात बस ड्रायव्हर म्हणून नोकरी मिळाली तेव्हा मला खूप आनंद झाला होता. कारण इथे केवळ दरमहा पगारच चांगला नव्हता, तर डेपोमधील अधिकारी आणि वरिष्ठांचं वागणंसुद्धा माणुसकीचं होतं. मला जो मार्ग देण्यात आला होता तो होता अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी कर्जत कडा मार्ग. माझी बस पाथर्डी एस टी डेपोवरून निघून कर्जत घाटापर्यंत जायची. सुरुवातीला सगळं काही व्यवस्थित चाललं होतं, पण रात्रीच्या वेळेला कर्जत घाटावरून परतताना बस बहुतेक वेळा जवळजवळ रिकामीच असायची. क्वचित एखादी दुसरी सवारी असायची, पण त्या रिकाम्या बसमध्येही मला दररोज कुणाची तरी वाट पाहावीशी वाटायची. ती होती रखमा. रखमा साधारण 10 वर्षाची एक छोटी मुलगी होती. ती घरी बनवलेले गव्हाच्या पिठाचे गोड बिस्किटं छोट्या झोळीत घेऊन विकायची. पहिल्यांदा ती माझ्या बसमध्ये चढली तेव्हा अंगात पुरेचं उबदार कपडं नसल्यामुळे ती थंडीने अक्षरशः कापत होती. तिची ती अवस्था पाहून माझं मन हेलावलं. मी क्षणाचाही विचार न करता अंगातला माझा जॅकेट काढून तिला दिला. त्या दिवसापासून माझ्या आणि रखमाची एक वेगळीच ओळख झाली, एक अनोखी मैत्री. रखमा बसमध्ये चढली की सरळ कंडक्टरच्या सीटवर जाऊन बसायची आणि जोपर्यंत तिचा थांबा येत नसे तोपर्यंत तिचं तोंड थांबतच नसे. ती इतकी बोलकी होती की तिच्या गप्पांनी माझा थकवा निघून जायचा. कथा, किस्से, अनुभव तिच्याकडे जणू गोष्टीचा खजिनाच होता. एकदा तर तिने एक सांगितलेली गोष्ट इतकी भयानक होती की त्यानंतर काही दिवस मला रात्री बस चालवताना हायवेवर, बस थांब्यावर तिच्या गोष्टीतले मृत पात्र डोळ्यांसमोर दिसायला लागले होते. पण काही दिवसांनी सगळं पुन्हा पूर्ववत झालं. तरीही मी रखमाच्या गोष्टी ऐकणं कधीच बंद केलं नाही. उलट तिच्या कथांमध्ये माझी उत्सुकता अजूनच वाढत गेली. अशाच एका रात्री मी कर्जत घाटावरून पाथर्डीकडे परत येत होतो. नेहमीप्रमाणे रखमा कडा फाट्याच्या बस थांब्यावरून बसमध्ये चढली, पण त्या दिवशी ती थेट जाऊन गणेशजवळ उभी राहिली. गणेश आमचा बस कंडक्टर होता. त्याला माहिती होतं की रखमा आली की आपली सीट तिलाच द्यायची. रखमाकडे पाहताच गणेश हसत उठला आणि म्हणाला, "या बाईसाहेब, तुमच्या गादीवर बसा." हे म्हणत तो दुसऱ्या रिकाम्या सीटवर जाऊन बसला. रखमा शांतपणे त्या सीटवर बसली, पण एक गोष्ट मला लगेच जाणवली. तिने मला अजिबात टोकलं नाही. साधारणपणे बसमध्ये चढताच ती बोलायला सुरुवात करायची, पण आज पूर्ण शांत होती. मी तिच्याकडे नीट पाहिलं. तिचा चेहरा उतरलेला होता. ती खूप उदास दिसत होती. मी तिला हळूच विचारलं, "काय झालं रखमा? आज इतकी शांत का आहेस?" रखमाने माझ्याकडे पाहिलं. आपल्या झोळीतील लालसर बिस्किटे मला दाखवत म्हणाली, "भाऊ, आज एकही बिस्किट विकलं नाही." हे ऐकताच मागे बसलेला गणेश म्हणाला, "अगं, एवढीच गोष्ट? ते बीचं सगळी बिस्किटं घेऊन टाकतो." गणेशचं हे बोलणं ऐकताच रखमा घाईघाईने म्हणाली, "नको, चुकूनही माझी बिस्किटं घेऊ नका." मी आश्चर्याने तिला विचारलं, "असं का बोलतेस? इतरांना विकतेस ना ही बिस्किटं, मग आम्ही का घेऊ नये?" तेव्हा रखमा माझ्याकडे पाहून म्हणाली, "मला नाही वाटत की माझ्या बिस्किटांमुळे तुमचं आयुष्य बिघडावं." हे ऐकून गणेश थोड्या मस्करीच्या सुरात म्हणाला, "काय ग, या बिस्किटांवर काही टोने टोटके करतेस का?" तो हसला, पण रखमा मात्र अस्वस्थ झाली. तिने मान खाली घातली. मला वाटलं गणेशची ती थट्टा तिला लागली असावी, म्हणून मी विषय बदलत म्हणालो, "अगं रखमा, आज एखादी गोष्ट नाही सांगणार का?" रखमाने माझ्याकडे पाहिलं आणि काहीही न बोलता पुन्हा मान खाली घातली. आम्ही दोघांनी खूप प्रयत्न केला, पण ती पूर्ण प्रवासभर गप्पच राहिली. जसा तिचा थांबा आला, ती शांतपणे बसमधून उतरली. एकदाही मागे वळून न पाहता तिचं असं जाणं मला खूप वाईट वाटलं, पण त्या क्षणी काहीच करता येणार नव्हतं. रात्री बस डेपोमध्ये जमा केल्यानंतर मी आणि गणेश घरी निघालो. रस्त्यात गणेश म्हणाला, "अरुण भाऊ, वाटतं माझ्या बोलण्यामुळे रखमा फार दुखावली गेली. मला तसं बोलायला नको होतं." त्या क्षणी मला जाणवलं की ती रात्र आणि रखमाची शांतता यामागे काहीतरी वेगळंच दडलं होतं. गणेशला खरंच रखमासाठी फार वाईट वाटत होतं. त्याच्या चेहऱ्यावरचा अपराध भाव स्पष्ट दिसत होता. गणेशला असं खिन्न पाहून मी त्याला धीर देत म्हणालो,
अरे जास्त विचार करू नकोस, उद्या ती आलीच तर आपण दोघं मिळून तिला समजावून सांगू. ह्याच विचारात ती रात्र संपली. पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेव्हा आमची एसटी बस कडा फाट्याच्या बस थांब्यावर थांबली तेव्हा गणेशसोबत माझ्याही नजरा बसच्या दाराकडे लागल्या होत्या. खरं तर आम्ही दोघंही रकमाचीच वाट पाहत होतो. पण त्या संध्याकाळी त्या बस थांब्यावरून एकही सवारी बसमध्ये चढली नाही. त्या दिवसानंतर पुढचे कित्येक दिवस रकमा दिसलीच नाही. हळूहळू आम्हाला वाटायला लागलं की कदाचित रकमा आता पुन्हा कधीच येणार नाही. वेळ जसजसा पुढे गेला तसतशा रकमाच्या आठवणीही धुसर होत गेल्या. अखेर असा एक काळ आला की मी आणि गणेश दोघंही रकमाचं नाव घेणंही टाळू लागलो. पण एका रात्री मी कर्जत घाटावरून पाथर्डीकडे बस घेऊन परत येत होतो. रस्ता पूर्णपणे ओसाळ होता. दोन्ही बाजूंना काळोख आणि मधोमध फक्त आमच्या बसच्या हेडलाईटचा उजेड. अचानक रस्त्याच्या अगदी मध्यभागी मला एक छोटी मुलगी उभी दिसली. ती होती रकमा. तिला पाहताच मी क्षणाचाही विलंब न करता जोरात ब्रेक दाबला. बस थांबताच मागे एखाद्या प्रवाशाशी बोलत असलेला गणेश घाईने ओरडला, अरे भाऊ, काय झालं? इतकं अचानक का थांबवली बस? मी घाबरलेल्या आवाजात म्हणालो, अरे समोर रकमा उभी आहे. माझं हे ऐकताच गणेश लगेच पुढे आला. पण जसं त्याने रस्त्याकडे पाहिलं तसा तो रकमाला बससमोर उभी पाहून अक्षरशः दचकला. तो तिला हाक मारत म्हणाला, अगं तिथे काय करतेस? चल बसमध्ये ये. गणेश एवढं बोलणं होत नाही तोच रकमा अचानक वळली आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला धावत सुटली. मी आणि गणेश दोघंही लगेच बसमधून खाली उतरलो आणि ज्या दिशेने रकमा पळाली होती त्या दिशेने धावलो. पण तोपर्यंत ती रात्रीच्या गडद अंधारात कुठेतरी नाहीशी झाली होती. आम्ही दोघंही बराच वेळ तिला शोधत राहिलो. टॉर्चचा उजेड, हाका मारणं, पण रकमाचा कुठलाही मागसूम मिळाला नाही. अखेर निराश होऊन आम्ही दोघं बसमध्ये परत आलो आणि पुढच्या प्रवासाला निघालो. बस चालवताना मी आणि गणेश पुन्हा रकमाबद्दलच बोलत होतो. तेवढ्यात मला रस्त्याच्या कडेला एक छोटी मुलगी हात हलवत उभी दिसली. ती स्पष्टपणे बस थांबवण्याचा इशारा करत होती. तिचा इशारा समजताच मी बस बाजूला घेतली आणि थांबवली. बस थांबताच ती मुलगी आतमध्ये चढली आणि थेट म्हणाली, काका, मला गावाला जायचं आहे. गणेश तिला म्हणाला, ठीक आहे, तू बस. तुझं गाव आलं की मी सांगतो. तिने आपल्या गावाचं नाव सांगितलं आणि ती बसली आणि म्हणाली, ठीक आहे, पण मला तिकीट द्या. गणेश हसत म्हणाला, लहान मुलांचं तिकीट लागत नाही इथे. हे ऐकून ती मुलगी थोडीशी हसली आणि बसच्या शेवटच्या सीटवर जाऊन बसली. मी बस पुढे चालू केली, पण माझं लक्ष वारंवार मागच्या सीटवर बसलेल्या त्या मुलीकडेच जात होतं. थोड्याच वेळात गणेश हळू आवाजात माझ्या कानात म्हणाला, भाऊ, तुम्हाला ही मुलगी रकमाची बहीण नाही वाटत का? तो पुढे म्हणाला, हिच्या हातात सुद्धा अगदीच तसा झोळा आहे जसा रकमा नेहमी घेऊन फिरायची. मी मागे वळून त्या झोळ्याकडे पाहिलं आणि माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला. तो झोळा अगदी रकमाचाच असल्यासारखा होता. क्षणभर माझ्या मनात आलं की या मुलीला रकमाबद्दल विचारावं, पण लगेचच स्वतःला थांबवलं. उगीच तिला घाबरवायला नको असं वाटून आम्ही काहीच विचारलं नाही. त्या रात्री आम्ही तिच्याशी फारसं बोललोच नाही. जसा बिट्टा गावाचा बस थांबा आला ती मुलगी शांतपणे बसमधून उतरली आणि अंधारात निघून गेली. पण तिच्या जाण्याबरोबरच ती मागे सोडून गेली होती रकमाच्या आठवणी, ज्या आम्ही विसरायचा प्रयत्न करत होतो. त्या रात्री मल्हारवाडी डेपोला परतल्यानंतर मी आणि गणेश तासनतास त्या मुलीबद्दल आणि रकमाबद्दलच चर्चा करत बसलो. कुठेतरी दोघांनाही मनापासून वाटत होतं की रकमा आणि त्या मुलीमध्ये नक्कीच काहीतरी नातं आहे. आणि मग ती मुलगी दररोज रात्री त्याच्या जागेवरून बसमध्ये चढू लागली. हळूहळू गणेशने तिच्याशी ओळख वाढवली. प्राथमिक बोलण्यातून एवढंच कळलं की तिचं नाव कंचन आहे आणि ती आपल्या आजीसोबत राहते. कंचनसुद्धा रकमासारखीच लाल गोड बिस्किटं विकायची. पण रकमाबद्दल विचारलं की कंचन ठामपणे सांगायची, मला रकमा माहीत नाही. तरी तिच्या बोलण्यावर मला आणि गणेशला कधीच विश्वास बसला नाही. कारण जेव्हा जेव्हा आम्ही तिच्यासमोर रकमाचा उल्लेख करायचो तेव्हा कंचन अचानक घाबरायची. एकदा तर रकमाचं नाव ऐकताच तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं.
ती रडायला लागली होती तेव्हा गणेशने कसंबसं तिला समजावून शांत केलं होतं. त्या घटनेनंतर कंचन काही दिवस बसमध्ये दिसली नाही. याच काळात मला देखील काही वैयक्तिक कारणांमुळे काही महिन्यांची रजा घ्यावी लागली. बऱ्याच काळानंतर जेव्हा मी पुन्हा ड्युटीवर रुजू झालो तेव्हा मला एक धक्कादायक गोष्ट कळली. गणेशने नोकरी सोडली. गणेशने इतक्या अचानक काम का सोडलं यामागचं कारण कुणालाच ठाऊक नव्हतं. हे कळताच मी मालकांना गणेशबद्दल विचारलं. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं, तो कुठलंच कारण न देता कामावर येणं त्याने बंद केलं, म्हणून आम्हाला त्याला काढून टाकावं लागलं. मालकाशी बोलल्यानंतर मी डेपोमधील इतर ड्रायव्हरनाही विचारपूस केली, पण कुणालाच गणेशबद्दल काही विशेष माहिती नव्हती. हे सगळं ऐकून माझी अस्वस्थता वाढत चालली होती. मनात अनेक प्रश्न घोळत होते. गणेश ठीक आहे ना? तो अचानक कुठे गायब झाला? या सगळ्या विचारांमुळे मी त्या दिवशी ड्युटी जॉईन केलीच नाही. मी थेट निघालो मनसुख काकांच्या घराकडे. मनसुख काका गणेशचे दूरचे नातेवाईक होते. गणेश त्यांच्याकडे अधूनमधून येत जात असे, म्हणून मला वाटलं कदाचित गणेश तिथेच असेल. ह्याच विचाराने मी 456 क्रमांकाच्या एसटी बसमध्ये बसलो. मी अजून बसमध्ये नीट बसलोही नव्हतो. तोच माझी नजर मागच्या सीटवर बसलेल्या कंचनकडे गेली. मी तिला हाक मारणार एवढ्यातच ती अचानक उठली आणि ड्रायव्हरला ओरडून म्हणाली, भाऊ बस थांबवा, मला इथेच उतरायचं आहे. हे ऐकताच ड्रायव्हरने बस बाजूला घेऊन थांबवली. बस थांबताच कंचन क्षणाचाही विलंब न करता खाली उतरली. का कोण जाणे, पण मला असं वाटलं की माझ्यामुळेच ती मध्येच उतरली आहे. कारण आजूबाजूला ना कुठला बस थांबा होता ना कुठली वस्ती. म्हणून मीही तिथेच उतरायचं ठरवलं कंचनशी बोलण्यासाठी. पण मी बसमधून खाली उतरेपर्यंत कंचन थोडी पुढे निघून गेली होती. सुदैवाने रस्ता सरळ होता म्हणून ती दूरवरून दिसत होती. मी वेगाने पावलं टाकत तिच्या दिशेने चालू लागलो. तेवढ्यात कंचन माझ्याकडे न पाहताच मोठ्याने ओरडली, परत जा, मागे वळ. ते शब्द कानावर पडताच माझी पावलं तिथेच थांबली. तिच्या आवाजात काहीतरी वेगळंच होतं, जणू एखादी ताकीद. क्षणात माझं पूर्ण अंग थंड पडल्यासारखं झालं आणि त्याचवेळी मला असं जाणवलं की माझ्या अगदी मागे कोणीतरी उभं आहे. मी मागे वळून पाहायचा प्रयत्न केला, पण मला हलताही येत नव्हतं. हळूहळू माझं संपूर्ण शरीर जणू गोठल्यासारखं झालं. इकडे कंचन इतके पुढे निघून गेली होती की त्या सरळ रस्त्यावर सुद्धा ती आता दिशेनशी झाली होती. मी जवळजवळ काही मिनिटं तिथेच जागच्या जागी थिजून उभा राहिलो. तेवढ्यात अचानक एक गाडीचा मोठा हॉर्न कानावर आदळला. त्या आवाजामुळे मला जोराचा धक्का बसला आणि मी भानावर आलो. जरी शरीरावरची जळता कमी झाली असली तरी मनातली घालमेल आणि भीती तशीच होती. मी लगेच तिथून पुढे निघालो. काही अंतर चालल्यानंतर मी एका लहानशा बस थांब्यावर पोहोचलो. तोपर्यंत पूर्ण अंधार पसरला होता. दूर दूरपर्यंत फक्त शांतता आणि काळोख. मी स्वतःला समजावत होतो सगळं ठीक आहे, उगाच घाबरायचं कारण नाही. पण मन जे समजावत होतं ते हृदय मान्य करायला तयार नव्हतं. मी बसची वाट पाहत उभा होतो. तेवढ्यात अचानक रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला थोडी हालचाल जाणवली. मी नीट लक्ष देऊन पाहिलं आणि माझं गाडीच थरारून गेलं. त्या रस्त्याच्या पलीकडे रखमा उभी होती. तिला पाहताच मी तिच्या दिशेने हाक मारत धावलो. मी अजून रस्ता पार करतच होतो. तोच रखमा काहीही न बोलता रस्त्यावरून खाली उतरली आणि कच्च्या वाटेने आत शिरली. तरीही त्या क्षणी मी काहीही विचार न करता तिला हाका मारत तिच्या मागेच गेलो. थोड्या अंतरावर रखमा थांबली. तोपर्यंत माझा श्वास चढला होता. हापत मी तिला विचारलं, अगं रखमा, काय झालं? माझ्यापासून अशी का पळतेस? मी हे विचारताच रखमाने समोरच्या एका झाडाकडे बोट दाखवलं. मी त्या झाडाकडे नीट लक्ष दिलं तेव्हा मला दिसलं त्या झाडाच्या एका फांदीवर काहीतरी झुलत होतं. नेमकं ते काय आहे हे उमजायच्या आतच रखमा पुन्हा एकदा त्या दिशेने इशारा करत हळू आवाजात म्हटलं, ते गणेश भैया आहेत. गणेशचं नाव ऐकताच मी क्षणाचाही विचार न करता त्या झाडाकडे धावत सुटलो. झाडाजवळ पोहोचताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्या झाडाला खरंच गणेश लटकलेला होता.
त्याची अवस्था अतिशय भयावह होती. त्याचं संपूर्ण शरीर कोरडं सुकलेलं दिसत होतं, पण त्याचवेळी त्याचं पोट मात्र अतिशय विचित्र पद्धतीने फुगलेलं होतं. एकच दिलासा होता, त्याचा श्वास अजूनही चालू होता. मी कसाबसा त्याला त्या झाडावरून खाली उतरवलं, पण जेव्हा मी त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा काहीच उपयोग झाला नाही. तो बेशुद्धच होता. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं, रखमा आता कुठेच दिसत नव्हती. मी तिला अनेकदा हाक मारली, पण आसपास फक्त भयान शांतता पसरली होती. त्या क्षणी मी रखमाचा विचार सोडून पूर्ण लक्ष गणेशकडे वळवलं. मी त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात घेऊन गेलो. डॉक्टरांनी गणेशची तपासणी करताच ते अक्षरशः चकित झाले, कारण गणेशच्या पोटात काहीतरी असामान्य प्रमाणात भरलेलं होतं आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे ते प्रमाण आपोआप वाढतच चाललं होतं. क्षणाचाही विलंब न करता डॉक्टरांनी गणेशवर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ऑपरेशन दरम्यान जे दृश्य समोर आलं ते पाहून डॉक्टरांसह सगळेच थर कापून गेले. गणेशच्या पोटातून ढीगभर तेच लाल गोड बिस्किट बाहेर आली, अगदी तीच बिस्किटं जी रखमा आणि कंचन विकत असायच्या. हे पाहून रुग्णालयात उपस्थित असलेल्या सर्वांच्याच होशावर पाणी फिरलं. काही दिवसानंतर गणेशला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला, पण त्याची स्मरणशक्ती प्रचंड कमी झाली होती. त्याला आपल्या आयुष्यात घडलेल्या त्या भयानक घटनांपैकी काहीच आठवत नव्हतं. म्हणूनच त्याच्यासोबत नेमकं काय घडलं होतं हे कधीच उघड झालं नाही. मित्रांनो, या घटनेनंतर मी सुद्धा नोकरी सोडली आणि कायमचा आपल्या गावाकडे परत आलो. गणेश आजही जिवंत आहे, पण त्याला भूतकाळातील एकही गोष्ट आठवत नाही. मला हे आजही माहीत नाही की गणेशसोबत नेमकं काय घडलं, पण एक गोष्ट मात्र मी खात्रीने सांगू शकतो, जर गणेश आज जिवंत असेल तर ते फक्त आणि फक्त रखमामुळेच. तर मित्रांनो, या कथेचा इथेच शेवट, पण काही गोष्टी शेवटानंतरही मनात कायमच जिवंत राहतात.